ओम शांती. आज आहे 6/12/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, हे शरीररूपी खेळणे आत्मारूपी चैतन्य चावीने चालते. तुम्ही स्वतःला आत्मा समजलात तर निर्भय बनाल. प्रश्न आहे, आत्मा शरीरासोबत खेळ खेळत खाली आली आहे, त्यामुळे तिला कोणते नाव द्याल? उत्तर आहे कठपुतळी. जसे ड्रामामध्ये कठपुतळ्यांचा खेळ दाखवतात, तसे तुम्ही आत्मे कठपुतळीप्रमाणे 5000 वर्षामध्ये खेळ खेळत खाली पोहोचला आहात. बाबा आले आहेत तुम्हा कठपुतळ्यांना वरती चढण्याचा मार्ग सांगण्याकरिता. आता तुम्ही श्रीमताची चावी लावा तर वरती निघून जाल. गीत आहे, महफिल में जल उठी शमा परवानों के लिए. ओम शांती. रुहानी बाबा रुहानी मुलांना श्रीमत देत आहेत. कधी एखाद्याचे चारित्र्य चांगले नसले तर आई वडील म्हणतात, तुला ईश्वर कधीतरी मत देव, म्हणजे सद्बुद्धी देव. बिचाऱ्यांना हेच ठाऊक नाही आहे की ईश्वर खरोखरच मत देत आहेत. आता तुम्हा मुलांना ईश्वरीय मत मिळत आहे, अर्थात रुहानी बाबा मुलांना श्रेष्ठ बनण्यासाठी श्रेष्ठ मत देत आहेत. आता तुम्ही समजता आपण श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनत आहोत. बाबा आम्हाला किती श्रेष्ठ मत देत आहेत. आम्ही त्यांच्या मतावर चालून मनुष्यापासून देवता बनत आहोत. तर सिद्ध होते की मनुष्याला देवता बनविणारे तेच बाबा आहेत. शीख लोक देखील गातात, मनुष्य से देवता किए करत न लागे वार. तर जरूर मनुष्यापासून देवता बनण्याचे मत देतात. त्यांची महिमा देखील गायली जाते. एक ओंकार, कर्ता पुरुष, निर्भय. तुम्ही सर्व निर्भय होता. स्वतःला आत्मा समजताना आत्म्याला कोणतीही भीती नसते. बाबा म्हणतात, निर्भय बना. मग भय कसले? तुम्हाला कसलीच भीती नाही. तुम्ही आपल्या घरी बसून देखील बाबांचे श्रीमत घेत राहा. बाबा म्हणतात, आता तुमची आत्मा समजते आपल्यामध्ये पेट्रोल कसे भरले जाईल. बॅटरी संपली की पुन्हा त्यामध्ये पॉवर भरली जाते ना. बॅटरी संपते तेव्हा लाईट बंद होते. आता तुमची आत्मारूपी बॅटरी भरत आहे. जितकी आठवण कराल तितकी पॉवर भरली जाईल. इतके 84 जन्माचे चक्र फिरल्यामुळे बॅटरी संपून गेली आहे. सतो रजो तमो मध्ये आली आहे. आता बाबा पुन्हा चावी देण्यासाठी किंवा बॅटरी भरण्यासाठी आले आहेत. पॉवर नसेल तर मनुष्य कसे बनतात? तर आता आठवणीनेच बॅटरीला भरायची आहे. याला मानवी बॅटरी म्हणा. बाबा म्हणतात, माझ्याशी योग लावा. हे ज्ञान एक बाबाच देतात. बाबा म्हणतात, बाबा ज्ञान तर सर्वांना एकसारखेच देतात. कुठेही बसून बाबांची आठवण करायची आहे. भले समोर ब्राह्मणी नसेल तरी देखील तुम्ही आठवणीमध्ये बसू शकता. ठाऊक आहे की बाबांच्या आठवणीनेच आपली विकर्म विनाश होतील. तर त्या आठवणीमध्ये बसायचे आहे. कोणाला बसण्याची आवश्यकता नाही. खाता पिता, आंघोळ इत्यादी करताना बाबांची आठवण करा. थोडा वेळ दुसरे कोणी समोर बसते तर असे नाही की ते तुम्हाला मदत करतात. नाही, प्रत्येकाने स्वतःलाच मदत करायची आहे. ईश्वराने तर मत दिले आहे की असे असे करा तर तुमची दैवी बुद्धी बनेल. हे प्रलोभन दिले जाते. श्रीमत तर सर्वांना देत राहतात. बाबा म्हणतात, तुम्हा मुलांनाच हे ईश्वरीय मत अर्थात श्रीमत मिळते, ज्याद्वारे तुम्ही श्रेष्ठ बनता. तुमची आत्मा सतोप्रधान होती, ती उतरत उतरत तमोप्रधान भ्रष्ट बनते. मग बाबा बसून ज्ञान आणि योग शिकवून सतोप्रधान श्रेष्ठ बनवतात. बाबा सांगतात, तुम्ही शिडी खाली कसे उतरता. ड्रामा चालत राहतो. या ड्राम्याच्या आदी मध्य अंताला कोणीही जाणत नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे. आता तुम्हाला स्मृती आली आहे ना. प्रत्येकाच्या जन्माची कहाणी तर ऐकू शकणार नाही.
लिहिली जात नाही जी वाचून ऐकवली जाईल. हे बाबा बसून समजावून सांगत आहेत. आता तुम्ही सो ब्राह्मण बनला आहात, मग सो देवता बनायचे आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे, ब्राह्मण, देवता, क्षत्रिय तिन्ही धर्म मी स्थापन करतो. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारण करण्यासाठी पॉइंट आहे. पहिला पॉइंट आहे, बाबांनी जी ज्ञानरत्ने दिली आहेत ती टिपायची म्हणजे वेचायची आहेत, दगड नाही. देह अभिमानाच्या गंभीर आजारापासून स्वतःला वाचवायचे आहे. दुसरी पॉइंट आहे, आपल्या बॅटरीला पूर्ण चार्ज करण्यासाठी पॉवर हाऊस बाबांसोबत योग लावायचा आहे. आत्म अभिमानी होऊन राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. निर्भय राहायचे आहे. आजचं वरदान आहे, दातापणाच्या भावनेद्वारे इच्छा मात्रम अविद्या या स्थितीचा अनुभव करणारे तृप्त आत्मा भव. दातापणाच्या भावनेद्वारे इच्छा मात्रम अविद्या या स्थितीचा अनुभव करणारे तृप्त आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, नेहमी एक लक्ष ठेवा की आम्हाला दात्याची मुले बनून सर्व आत्म्यांना द्यायचे आहे. दातापणाची भावना ठेवल्यामुळे संपन्न आत्मा बनाल आणि जे संपन्न असतील ते सदैव तृप्त असतील. मी देणाऱ्या दात्याचा मुलगा आहे. देणे म्हणजेच घेणे आहे. हीच भावना नेहमी निर्विघ्न इच्छा मात्रम अविद्येच्या स्थितीचा अनुभव करविते. सदैव एका लक्ष्यावरच नजर असावी. ते लक्ष आहे बिंदू. बाकी कोणत्याही गोष्टींच्या विस्ताराकडे दिसत असून सुद्धा पाहू नका. ऐकत असताना सुद्धा ऐकू नका. आजचं बोधवाक्य आहे, बुद्धी किंवा स्थिती जर कमकुवत असेल तर याचे कारण आहे व्यर्थ संकल्प. बुद्धी किंवा स्थिती जर कमकुवत असेल तर याचे कारण आहे व्यर्थ संकल्प. आजचा अव्यक्त इशारा आहे, आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. स्पष्टीकरण आहे, कर्मातीत बनण्यासाठी कर्माच्या हिशोबापासून मुक्त बना. सेवेमध्ये सुद्धा सेवेच्या बंधनामध्ये बांधले जाणारे सेवाधारी नाही. बंधन मुक्त बनून सेवा करा, अर्थात हदच्या रॉयल इच्छांपासून मुक्त बना. जसे देहाचे बंधन, देहाच्या नात्यांचे बंधन, तसेच सेवेमध्ये स्वार्थ हे बंधन सुद्धा कर्मातीत बनण्यामध्ये विघ्न आणते. कर्मातीत बनणे अर्थात या रॉयल हिशोबापासून देखील मुक्त. अच्छा. ओम शांती.